आज आपण मेथीची रसाभाजी करणार आहे। हे बघा मी मेथी आणलेली आहे। ही बघा ही मेथी साफ करून घेतलेली आहे आणि हे बघा असे हाताने हे करून घ्यायचे आहे, चुरडून घ्यायचे। म्हणजे असे आपण जसं कापतो ना विळीने किंवा सुरीने तशी कापायची नाही, फक्त हाताने अशी तोडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। हे बघा आपण शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। हे कच्चे शेंगदाणे आहेत, हे भाजून घेणार आहे आणि ह्याची सालं काढून घेणार आहे। मेथीची रसाभाजी करणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते। हे भाजलेले शेंगदाणे घेतले, ते निवडून साफ करून घेतले आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तेवढे मी मिरची घेतली आहे आणि हे मी बारीक करून घेणार आहे। मी ह्या ग्राइंडरमध्ये बारीक करून घेणार आहे, जाडं मोठं। कोणी कोणी मिक्सरमध्ये करून घेतं, मी ह्याच्यामध्ये करून घेणार आहे आणि जाडं मोठं करून घेणार आहे बारीक। मग आपण जाडं मोठं बारीक करून घेणार आहोत ह्याच्यातनं। हे बघा जाडं मोठं बारीक करून घेतलेलं आहे। बघा असं होतं, जास्त आपण बारीक केलेलं नाही आहे, असं जाडसर ठेवलेलं आहे। भाजी करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे तापात। आता आपण तेल टाकून घेणार आहोत। दोन 2.5 पळी आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल व्यवस्थित छान असं तापून देणार आहोत। तेल छान असं तापलेलं आहे। आता आपण जे मिश्रण केलेलं बारीक मोठं ते त्यात टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने परतून घेणार आहोत आणि हळद सुद्धा टाकून घेणार आहोत आणि हळद टाकल्यावर सुद्धा परतून व्यवस्थित घेणार आहोत आपण। बघा भाजी मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि ती सुद्धा आपण टाकून घेणार आहोत ज्या भाजी आपण करणार आहे त्या कढईमध्ये। हे बघा आता आपण भाजी सुद्धा कढईमध्ये टाकून घेणार आहोत। हे बघा भाजी असे टाकून घेतली आणि मी मिक्स करून घेते चमच्याच्या साहाय्याने। हे बघा व्यवस्थित परतून घ्यायची। आपण आता मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यावर आपण व्यवस्थित भाजी परतून घेणार आहोत। आता भाजीमध्ये मीठ सुद्धा टाकून झालेले आहे आणि आपण आता पाणी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। आता मी अर्धा ग्लासच पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं शिजवून देणार आहे मेथीची भाजी। म्हणजे आपली मेथी रसा भाजी तयार होणार आहे आणि ही मेथी रसा भाजी आपली 5 मिनिटात तयार होणार आहे आणि छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे आणि अजून आपण 5 मिनिटं थांबणार आहोत आणि भाजी आपली तयार होणार आहे। हे बघा रसा भाजी छान अशी तयार झालेली आहे। आता मी गॅस सुद्धा बंद करते। तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर टाकू शकता, मी थोडंसंच ठेवलेलं आहे आणि भाजी आता मी गॅस सुद्धा बंद करून घेते। भाजी तयार झालेली आहे। हे बघा मेथी रसा भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।